राष्ट्रवादीकडनं राज्यसभेसाठी पार्थ पवारांचे नाव चर्चेत। राष्ट्रवादी कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा। 16 मार्चला महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा मास्टर स्ट्रोक। शरद पवार पुन्हा एकदा मैदानात। राज्यसभेच्या एका जागेसाठी शरद पवारच महाविकास आघाडीचे उमेदवार। पवारांच्या उमेदवारीवर तीनही पक्षांचं एकमत, सूत्रांची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। भाजपकडून 4 उमेदवार देण्यात येणार। रामदास आठवलेंचं नाव जवळपास निश्चित, तर विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावावर चर्चा करणार। शिंदेंच्या शिवसेनेकडनं राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित। चायना एनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा 3000 तासांचा रेकॉर्ड गायब। रोहित पवारांच्या दाव्याने पुन्हा खळबळ। रेकॉर्डमध्ये हेराफेरीचा दावा। पीएसआर कंपनीला रेकॉर्ड बदलण्यासाठी वेळ दिला जातोय का? रोहित पवारांचा सरकारला सवाल। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आक्रमक। धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबत डीआर कधी काढणार? चर्चा मंथन बैठकांमध्येच वेळ घालवणार का? मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारला सुनावलं। राज्याला अवकाळीचा तडाखा। नुकसानग्रस्तांना सरकार न्याय कधी देणार? विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक, तर मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चेनंतर नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्याचे आदेश देऊ, बावनकुळे यांची माहिती। काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना मारहाण केल्याप्रकरणी 4 जण ताब्यात। बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप। महाराष्ट्र गुंडशाहीवर चालणार नाही, कितीही हल्ले झाले तरी घाबरणार नाही, हनुमंत पवार आक्रमक। हल्ल्यासाठी हनुमंत पवारांनी प्रवृत्त केलं। मारहाणीच्या प्रकरणानंतर मलाही धमक्या येत आहेत, तुषार दामगुडेंची प्रतिक्रिया। संदीपान भुमरेंकडनं 1150 कोटींचा घोटाळा। ड्रायव्हरच्या नावे हिबानामा दाखवून भ्रष्टाचार। अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, सीआयडी चौकशीची मागणी। तर संदीपान भुमरेंनी आरोप फेटाळलेत। अंबादास दानवेंकडून भुमरे कुटुंबाची बदनामी। दानवे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आमदार विलास भुमरे यांचा इशारा। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगकडनं जीवे मारण्याची धमकी। 10 कोटी द्या अन्यथा बाबा सिद्दीकी करू, शुभम लोणकरचा धमकीचा कॉल। ऑडिओ क्लिप व्हायरल। मुंबई महानगरपालिकेचा उद्या पहिला अर्थसंकल्प सादर होणार। प्रशासक राजनंतरचा हा पहिला अर्थसंकल्प असेल। यंदा अर्थसंकल्प 80,000 कोटींच्या घरात पोहोचण्याचा अंदाज। नाशिकमध्ये स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स कायम। राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणेंची माघार नाहीच। सुनील तटकरेंशी चर्चा केल्यानंतर शहाणे निवडणूक लढवण्यावर ठाम। सरात वकिलाला मारहाण। गाडी लावण्याच्या क्षुल्लक कारणावरून वकिलावर हल्ला। मारहाणीनंतर बार काउन्सिलची पोलीस ठाण्यात धाव। रत्नागिरीच्या सावर्डेमधील पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात। पीएसआय मनीष कांबळेला 25,000ची लाच घेताना अटक। अपघातामधील मृताच्या विम्याची रक्कम मिळण्यासाठी लाच मागितल्याचा प्रकार। माओवाद्यांचा सर्वोच्च कमांडर देवजीचं आत्मसमर्पण। 42 वर्ष 5 राज्यांमध्ये दहशत पसरवणारा देवजी अखेर तेलंगणा पोलिसांसमोर शरण। बीडच्या नेकनूरमध्ये शिवप्रेमींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला। परवानगीबाबत अस्पष्टता। जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 2 ठिकाणी शिवरायांचे पुतळे। बिबट्याच्या दहशतीवरून राहुरीमधील 20,000 शेतकऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वन्यजीव कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी। कांदा निर्यात अनुदानाच्या 50% कपातीच्या निर्णयावर केंद्र सरकारचा युटर्न। 24 तासांच्या आत निर्णय रद्द। नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं 2 कोटींचं नुकसान।